Welcome to section C. In section C, we have seen in last video 19 questions. Here question number 20. If x minus 1 upon 2 equal to y plus 1 upon 3 equal to z minus 1 upon 4 and x minus 3 upon 1 equal to y minus k upon 2 equal to z upon 1 intersect each other. If two lines are intersect each other, what is the condition? कंडिशन काय आहे माहिती आहे? लाइन्स इंटरसेक्ट ईच अदर. काय कंडिशन आहे? इफ a2 बार माइनस a1 बार डॉट b1 बार क्रॉस b2 बार इक्वल टू 0. ही तुमची कंडिशन आहे. मग या कंडिशनसाठी तुम्हाला a2 बार माहिती पाहिजे, a1 बार माहिती पाहिजे. मग a2 बार म्हणजे ज्या पॉईंटमधनं लाईन जाते ती पॉईंट, a1 बार पहिली लाईन ज्या पॉईंटमधून. मग आता एक एक इक्वेशन घ्या. लाईन पहिली लाईन x मायनस 1 अपॉन 2 इक्वल टू y प्लस 1 अपॉन 3 इक्वल टू z मायनस 1 अपॉन 4 पासेस थ्रू कुठल्या पॉईंटमधनं जाते? a1 पॉईंट. पहिला पॉईंट घेऊ. कोणता असतो माहिती ना पॉईंट? हा पॉईंट असतो x मायनस x1 y मायनस y1. याचं चिन्ह बदलायचं आणि हा पहिला पॉईंट आहे. अँड हॅविंग डायरेक्शन रेशिओज. काय येतील डायरेक्शन रेशिओज? 2, 3, 4. मग याच्यावरनं तुम्हाला काय मिळेल माहिती आहे ना? a1 बार मिळेल. काय मिळेल? 1 इंटू आय कॅप मायनस 1 इंटू जे कॅप प्लस 1 इंटू के कॅप. आणि पहिल्या लाईनला पॅरलल वेक्टर b1 बार 2i प्लस 3j प्लस 4k. also line second x minus 3 upon 1 equal to y minus k upon 2 equal to z upon 1. म्हणजेच काय? z minus 0 upon 1 passes through. ही पण लाईन कुठून जाईल? passes through दुसरा पॉईंट a2 3. याचं चिन्ह बदलायचं k आणि नाही म्हणजे 0. अँड डायरेक्शन रेशिओज 1 to 1 अँड देअरफॉर तुम्हाला काय मिळेल? a2 बार काय मिळाला? 3i प्लस kj प्लस 0k. अँड दुसऱ्या लाईनला पॅरलल वेक्टर म्हणजे डायरेक्शन रेशिओचा वेक्टर i प्लस 2j प्लस k. एम आय करेक्ट? इथपर्यंत काही शंका? अँड देअरफॉर a2 बार मायनस a1 बार. देअरफॉर a2 बार मायनस a1 बार. हा a2 आहे, हा a1 आहे. आय मधनं आय 3i मायनस आय. मी डायरेक्ट घेतो आहे k मायनस मायनस k प्लस 1 इंटू जे बार आणि 0 मायनस के म्हणजेच मायनस के कॅप. असा हा a2 बार मायनस a1 बार. ओके, याला एक नंबर देऊ. अँड देअरफॉर फ्रॉम 1 a2 बार मायनस a1 बार डॉट b1 क्रॉस b2 इक्वल टू 0. याच्यावरनं आपल्याला काय मिळेल? हा काय आहे? बॉक्स प्रॉडक्ट आहे. आणि बॉक्स प्रॉडक्ट कसा घेतो माहिती आहे ना? विच इज इक्वल टू 0 पहिला रो a2 बार मायनस a1 बारचा 2 जेचे सहगुणक k प्लस 1 मायनस 1 b1 म्हणजे डायरेक्शन रेशिओचा हा 2, 3, 4 b2 1, 2, 1 आणि लाईन्स इंटरसेक्ट करता म्हणजेच हे ॲन्सर काय आहे? 0 आहे. बघा सॉल्व करून तुम्हाला काय मिळतं? विच इज देअरफॉर 2 इंटू 3 minus 8
मायनस के प्लस 1 इंटू 2 मायनस 4 मायनस 1 इंटू 4 मायनस 3 इक्वल टू 0. 2 3 मायनस 8 मायनस 5 इंटू 2 मायनस 10 2 मायनस 4 मायनस 2 मायनस प्लस होईल 2 ने मध्ये गुणा 2k प्लस 2 मायनस 1 इक्वल टू 0. ओके, म्हणजेच 2k इक्वल टू किती 9 आणि म्हणून k इक्वल टू 9/2 अँड दिस इज द ॲन्सर. आणि हे आपलं आहे ॲन्सर k इक्वल टू 9/2. एम आय करेक्ट? Next question, question number 21. Find dy by dx if y equal to cot inverse y equal to cot inverse 4 minus x minus 2x square upon 3x plus 2. दिलेला प्रॉब्लेम घ्या. मग याला प्रॉपर्टी वापरा. कॉटचा रेसिप्रोकल कोण आहे? टॅन इनवर्स. प्रॉपर्टी आहे कॉट इनवर्स x इक्वल टू टॅन इनवर्स रेसिप्रोकल 4 minus x minus 2x square which is cot inverse x equal to tan inverse 1/x. पण tan inverse आला की डिनॉमिनेटरला पहिला 1 पाहिजे आहे फॉर्म्युल्यासाठी, म्हणून tan inverse ऑफ 3x plus 2 मग 1 4चं स्प्लिटिंग केलं 1 plus 3 minus x minus 2x square. एम आय करेक्ट? 4चं स्प्लिटिंग केलं 1 प्लस किंवा 1 मायनस 1 प्लस 3 म्हणजे 4 विच इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3x प्लस 2 1 आणि मायनस कॉमन घ्या. मायनस कॉमन घेतल्यावर इथं मायनस होईल, हा प्लस होईल, हा प्लस होईल. मग प्लसच्या टर्म पहिल्यांदा घेतो. एम आय करेक्ट? आणि याचे फॅक्टर्स बघा काय येतात ते 2x स्क्वेअर प्लस x मायनस 3चे फॅक्टर्स 2×3=6. ओके, 2x स्क्वेअर प्लस 3x मायनस x मायनस 2x मायनस 3. काय आलं? x कॉमन घ्या. काय 2x प्लस 3 इथं मायनस 1 कॉमन घ्या 2x प्लस 3 आणि म्हणून याचे फॅक्टर कोणते 2x प्लस 3 आणि x मायनस 1 पुट हिअर विच इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3x प्लस 2 अपॉन 1 मायनस 2x प्लस 3 इंटू ब्रॅकेट x मायनस 1. आणि चेक करा या दोघांचं इथं मायनस आहे, मग यांची सम हीच येते का? लेट अस चेक विच इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2x प्लस 3 प्लस x मायनस 1. बघा 2x प्लस x 3x, तिनातनं 1 गेला 2 बरोबर आहे अपॉन 1 मायनस 2x प्लस 3 इंटू x मायनस 1. अँड यू नो द प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी माहिती आहे ना? टॅन इनवर्स ऑफ x प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. याचं रूपांतर कसं होईल? टॅन इनवर्स ऑफ 2x प्लस 3 प्लस टॅन इनवर्स ऑफ x मायनस 1 बाय रूल टॅन इनवर्स ऑफ x प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. आणि याचा काय घ्या? डिफरन्शिएट घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. हा वायचा सिम्प्लिफिकेशन झाला. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय काय येणार? dy बाय डी एक्स. टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स ऐवजी काय आहे? 2x प्लस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस 3 चेन रूल प्लस 1/1 प्लस एक्सचा स्क्वेअर
इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, म्हणजेच कोण आहे, एक्स मायनस 1 आहे. चेन रूल मी वापरला, दुसरं काहीही वापरलेलं नाही. ओके, अँड दॅट इज इक्वल टू आलं 2xचा डेरिव्हेटिव्ह 2, 3चा 0, मग 1 इंटू 2 प्लस 0 2 अपॉन 1 प्लस 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर, एक्सचा 1, 1चा 0, 1 अपॉन 1 प्लस x minus 1 bracket square, and hence the answer, problem number 22. Find the maximum and minimum values of the function f of x equal to x cube minus 3x square minus 24x plus 5 equal to 0. What we do? काय करणार आपण, दिलेलं फंक्शन पुन्हा घेणार, f of x equal to x cube minus 3x square मायनस 24x प्लस 5, याला 1 नंबर द्या. काय प्रोसेस आहे, याचा दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्या, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स, तुम्हाला मिळेल एफ डॅश एक्स. अल्जेब्रिक पार्ट आहे, पॉवर पुढे 1 ने कमी, 3x स्क्वेअर मायनस 6x मायनस 24 आणि 5चा 0. अगेन डिफरन्शिएट, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्या, काय मिळेल तुम्हाला, एफ डॅश एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश एक्स 3 इंटू 2 6x मायनस 6xचा 6 24चा 0 0चा 0, नो नीड ऑफ रायटिंग इट. नंतर काय करतो माहिती आहे ना, फॉर पॉइंट्स ऑफ मॅक्झिमा अँड मिनिमा पुट फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0. पहिला डेरिव्हेटिव्ह 0 करतो. पहिला डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजेच कोण, 3x स्क्वेअर मायनस 6x मायनस 24 इक्वल टू 0 डिवाइड बाय 3, तुम्हाला काय मिळेल, x स्क्वेअर मायनस 2x मायनस 8 इक्वल टू 0, 4 दूना 8. याचे फॅक्टर काय आहे, x मायनस 4 x प्लस 2 मायनस 4 प्लस 2 मायनस 2 मायनस 4 मायनस 2 प्लस 2 इंटू 8, हे त्याचे फॅक्टर झाले. याच्यावरनं एक्सच्या किमती आल्या 4 आणि दुसरी किंमत आली मायनस 2. एम आय करेक्ट. एक्सच्या 2 किमती काढल्या, मग आता एक एक किंमत घ्या. ॲट एक्स इक्वल टू मायनस 2, छोटी किंमत घेऊ. ही किंमत कुठं टाकून बघतो आपण, डबल डेरिव्हेटिव्हमध्ये टाकतो. मग डबल डेरिव्हेटिव्ह टाकला तर 6 इंटू मायनस 2 मायनस 12 मायनस 6 किती, मायनस 18. निगेटिव्ह आहे, आणि डबल डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह आला तर फंक्शन कसं असतं, अँड देअरफॉर फंक्शन इज मॅक्झिमम. फंक्शन काय असतं, मॅक्झिमम असतं, ज्या पॉईंटला डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला ते. अँड देअरफॉर फ्रॉम 1 1 नंबरमध्ये किंमत टाकून द्या, तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळेल. मॅक्झिमम व्हॅल्यू विच इज इक्वल टू एफ ऑफ मायनस 2, मग मायनस 2 रेस टू 3 मायनस 3 इंटू मायनस 2 स्क्वेअर मायनस 24 इंटू मायनस 2 प्लस 5 विच इज इक्वल टू मायनस 2चा क्यूब आहे मायनस 8 मायनस 2चा स्क्वेअर 4 3 12 प्लस 48 प्लस 5 12 आणि 8 20. 48मधनं 20 गेले, 28 प्लस 5 किती, 33 इज आवर मॅक्झिमम व्हॅल्यू. नाव पुढचा पॉईंट घ्या. ॲट एक्स इक्वल टू 4 फ्रॉम 3 नंबरमध्ये टाकून द्या. एफ डबल डॅश 4 इक्वल टू 6 चोक 24मधनं 6 गेले, 8 आणि 6 14 म्हणजे किती 18. पण साईन कसं आहे, प्लस आहे. याचा अर्थ फंक्शन कसं आहे, डबल डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह आला तर फंक्शन कसं असतं,
मिनिमम ज्या पॉईंटला तो डेरिव्हेटिव्ह त्या पॉईंट. अँड देअरफॉर फ्रॉम वन मिनिमम व्हॅल्यू म्हणजेच एफ ऑफ 4, मग 4चा क्यूब मायनस 3 इंटू 4चा स्क्वेअर मायनस 24 इंटू 4 प्लस 5. करा कॅल्क्युलेशन. 4चा क्यूब 64 मायनस 4चा स्क्वेअर 16 त्रिक 48 24 4 96 प्लस 5. 64मधनं 48 गेले 16. याचं उत्तर काय? 16 प्लस 5 21 मायनस 96 प्लस 21 5 किती आलं? -75 अँड इज युअर मिनिमम व्हॅल्यू. मॅक्झिमम व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, मिनिमम व्हॅल्यू मिळाली आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. बघा पुढचा प्रॉब्लेम. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. लॉगचं इंटिग्रेशन आपल्याला माहीत नाही तर डबल लॉग आले, स्क्वेअर पण आला आहे. मग अशा वेळेला काय करायचं? ज्याच्याबद्दल माहीत नाही त्याच्याबद्दल आपण काय पुट करतो? पुट लॉग एक्स इक्वल टू टी. बेस इज नॉट गिवन म्हणजे एक्स. टी घ्यायचा म्हणजेच एक्सची किंमत काय येईल माहिती आहे ना? ई रेस टू टी. डिफरन्शिएट बोथ साईड्स. तुम्हाला काय मिळेल? डी एक्स इक्वल टू ई रेस टू टी डी टी. अँड देअरफॉर युअर इंटिग्रल बिकम्स लॉग एक्स टी अपॉन 1 प्लस टी ब्रॅकेट स्क्वेअर आणि डी एक्सची किंमत ई रेस टू टी डी टी. डी एक्सची किंमत ई रेस टू टी डी टी आणि जिथं लॉग एक्स आहे तिथं टी. ओके, म्हणजेच न्यूमरेटर काय झालं? टी ई रेस टू टी अपॉन 1 प्लस टी ब्रॅकेट स्क्वेअर डी टी. थोडा वेळ आपण डिनॉमिनेटरला रूट असलं कॉमन, थोडा वेळ डिनाइड करतो. इथंही थोडा वेळ 2 नाही असं समजा. डिग्री सेम आहे टीची आणि डिग्री सेम असेल तर ॲडजस्ट डिनॉमिनेटर इन न्यूमरेटर. तो वरती ॲडजस्ट केला 1 नाही म्हणून पुन्हा -1 केला. ॲडजस्ट +1 -1 इन न्यूमरेटर. एक्सेप्ट कॉमन पॉवर डिग्री सेम, देअरफॉर ॲडजस्ट डिनॉमिनेटर इन न्यूमरेटर. डिवाइड सेपरेटली. सेपरेट डिवाइड करा. मग 1 प्लस टी अपॉन 1 प्लस टी ब्रॅकेट स्क्वेअर -1 अपॉन 1 प्लस टी ब्रॅकेट स्क्वेअर ई रेस टू टी डी टी. एम आय करेक्ट? विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअरमधनं एक गेला 1 अपॉन 1 प्लस टी मायनस 1 अपॉन 1 प्लस टी ब्रॅकेट स्क्वेअर ई रेस टू टी डी टी. बघा सेपरेट डिवाइड केला. इथला एक काय झाला? कॅन्सल झाला आणि हे तुमच्याकडे आलं. हा तुमचा काय आहे माहिती आहे? हा तुमचा एफ ऑफ टी आहे. हा तुमचा काय आहे? एफ डॅश टी आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे एफ ऑफ टी प्लस एफ डॅश टी आणि याला जर गुणिले ई रेस टू टी असेल तर तुमचं ॲन्सर येतं एफ ऑफ टी ई रेस टू टी प्लस सी. बायपार्ट्समधला एक रिझल्ट्स आहे हा बाय इंटिग्रेशन ऑफ. मग इथं एफ ऑफ म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन एक्स स्क्वेअर गुणिले त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह 1 येईल. याचा डेरिव्हेटिव्ह इथं आहे, याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे. मग या प्रॉपर्टीनुसार तुमचा ॲन्सर काय येईल? ई रेस टू टी इंटू एफ ऑफ टी. एफ ऑफ टी म्हणजेच प्लस सी. द्या टाकून किमती. ई रेस टू टी म्हणजेच काय? एक्स अपॉन 1 प्लस टी. टी म्हणजेच लॉग एक्स. आणि हा झाला तुमचा फायनल ॲन्सर. आणि असा हा छोटासा प्रॉब्लेम. ओवर. क्वेश्चन नंबर 24. फाइंड द एरिया ऑफ द region bounded by the parabola y equal to 4 minus x square and the x axis.
In this parabola, limits are not provided. Only word is x-axis, and you know, for x-axis y equal to 0, and therefore 4 minus x square equal to 0. म्हणजेच x square equal to 4 आणि म्हणून x equal to plus minus 2, and therefore limits किंवा lines are x equal to minus 2 and x equal to 2, and therefore area under curve ओके इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कुठून कुठपर्यंत आहे -2 to 2y dx and x axis, and which is equal to इंटिग्रेशन ऑफ -2 to 2 y ची किंमत आहे 4 minus x square dx. 4 कॉमन 1 राहील, त्याचं इंटिग्रेशन x मायनस x स्क्वेअरचं इंटिग्रेशन x क्यूब अपॉन 3 -2 to 2. पहिल्यांदा x ऐवजी 2 टाका. 8 minus 2चा क्यूब 8 upon 3 मायनस लोअर लिमिट -2 टाका. -8 minus 2चा क्यूब मायनस आणि हा मायनस प्लस 8 upon 3 कॅल्क्युलेशन आहे, करून बघा. ओके 8 3 24. 24 minus 8 16 minus -24 minus 16 upon 3 म्हणजेच 16 upon 3 plus 16 upon 3 equal to 32 upon 3 square units, because it is nothing but the area. कारण हा काय आहे, एरिया आहे, आणि म्हणून तो आला 32 upon 3 square units. ओके नेक्स्ट probability distribution वरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन 25. 3 coins are tossed simultaneously. If x is the number of heads, find the expected value and variance. You know that when 3 coins tossed, याचाच अर्थ नंबर ऑफ इलेमेंट इन यस इक्वल टू किती आहेत, 8 आहेत, आणि x काय आहे, नंबर ऑफ हेड्स. मग काय असू शकतं, एकदाही हेड नाही, किंवा पहिल्या वेळेला हेड, ऑर सेकंड टाइम हेड, ऑर थर्ड टाइम हेड. दीज आर द 3 पॉसिबिलिटीज, अँड देअरफॉर probability distribution function is, इकडे आहे एक्सच्या किमती आणि इकडे आहे त्यांची प्रोबॅबिलिटी. एम आय करेक्ट? ओके कसं काढतो माहिती आहे ना, प्रॉबिलिटी यस एक्सची किंमत 0, एकदाही हेड नाही, म्हणजे 8ची 8 वेळा काय आला, एकदाही हेड नाही, अशी एकच केस आहे. कोणती, टी टी टी. नंतर 1 हेड, देन 2 हेड अँड ऑल 3 हेड, ही पण एकच केस आहे 8 पैकी. आणि ह्या 1 हेडच्या 3 केसेस आहे, 2 हेडच्या पण 3 केसेस आहे. कोणत्या आठवतं तुम्हाला, 3 कॉइन्स टॉस केलं तर हे तुमचे पॉसिबिलिटीज आहेत. एच एच एच, एच एच टी, एच टी एच, टी एच एच, देन एच टी टी, टी एच टी, टी टी एच आणि ट्रिपल टी. ह्या 8 केसेस आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. बघा टीच्या 3 केसेस आहे, डबल टीच्या, डबल एचच्या, सिंगल एचच्या बघा 3 केसेस आहे, डबल एचच्या 3, सिंगल एचची 1. ह्या पॉसिबल केसेस आहेत. त्याच्यावरनं प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन बघा. हे प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे की नाही चेक करण्यासाठी या सगळ्यांची बेरीज बघा. 1/8 + 3/8 + 3/8 + 1/8, 8/8 1, हे प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे. आणि एकदा का प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन मिळालं की मग तुम्हाला काय मिळते, एक्सपेक्टेड व्हॅल्यू. आणि मग देअरफॉर एक्सपेक्टेड व्हॅल्यू
काय फॉर्म्युला माहिती आहे ना, समेशन ऑफ एक्स आय पी आय करस्पॉन्डिंग एक्सची व्हॅल्यू आणि त्याची प्रॉपर्टीची बेरीज. मग 0 इंटू 1/8 1 इंटू 3/8 2 इंटू 3/8 प्लस 3 इंटू 1/8 आणि बघा तुमचं ॲन्सर किती आलं. 0 इंटू समथिंग 0 प्लस 1 इंटू 3 3/8 2 इंटू 3 6/8 3 इंटू 1/8 3/8. सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे. मग किती 6 3 9 3 12/8 म्हणजेच किती 4 3 12 4 2 8 म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यू किंवा तिलाच आपण मीन व्हॅल्यू म्हणतो म्यू आणि ती किती आली 3/2 म्हणजेच 1.5 आली. आता तुम्हाला काय पाहिजे आहे व्हॅरियन्स ऑफ एक्स. व्हॅरियन्सचा फॉर्म्युला माहिती आहे ना, समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर पी आय मायनस मीन स्क्वेअर म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा स्क्वेअर. टाका किमती एक्स आय स्क्वेअर 0चा स्क्वेअर इंटू 1/8 1चा स्क्वेअर इंटू 3/8 2चा स्क्वेअर इंटू 3/8 3चा स्क्वेअर इंटू 3/8 मायनस 1.5 स्क्वेअर म्यूचा स्क्वेअर. हा पार्ट एकत्र आणि मग 0चा स्क्वेअर 0 1चा स्क्वेअर 1 इंटू 3 ॲज इट इज 2चा स्क्वेअर 4 इंटू 3 3चा स्क्वेअर 9 इंटू 3 मायनस 1.2चा स्क्वेअर 15चा वर्ग 225 2 डेसिमल देऊन टाका. किती आला ॲन्सर. पुन्हा सगळ्यांचा डिनॉमिनेटर काय आला 8 आला. 7 2 9 आणि 3 12 कॅरी 1 2 आणि 1 3 आणि 1 4 मायनस 2.25. एम आय करेक्ट. 7 आणि 2 9 आणि 3 12 कॅरी 1 2 आणि 1 3 आणि 1 4 48. ओके. पुन्हा 4ने भाग जाईल जातो आहे का 2ने 2 4 1 21/4 मायनस 2.25 4 25 1 राहिला 0 सॉरी 4 25 1 राहिला 10 झाला 4 2 8 पुन्हा 4 25 मायनस 2.25. किती आला ॲन्सर. येस. एम आय करेक्ट ऑर रॉंग. माझा ॲन्सर बरोबर आहे की चूक आहे. बघा बरं. वी मेक समथिंग रॉंग. काहीतरी आपल्याकडनं चुकलं आहे. काय चुकलं चेक करूया. येस. here what happens, this square into this, correct, 1 square as it is into 3/8, 2 square 4 into 3/8, 3 square 9 into 1/8, and if we multiply 0 1 into 3/8 3/8 4 3 12/8 3 square 9/8, then किती 12 आणि 3 15 5 20 आणि 4 24/8 means 3 minus 2.25 which is equal to 0.75. चेक युअर सेल्फ. काय चुकलं होतं आलं लक्षात. तर असा हा तुमचा प्रॉब्लेम. नेक्स्ट एक छान प्रॉब्लेम. 100 identical coins each with probability P of showing up head. म्हणजे प्रत्येक प्रॉबिलिटी प्रत्येक कॉईन जर टॉस केलं तर त्याची हेड दाखवण्याची प्रॉबिलिटी P आहे which is lies between 0 and 1 and probability of heads showing on 50 coins
इज इक्वल टू प्रॉपर्टी ऑफ हेड्स शोईंग ऑन 51 कॉईन्स, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी. तर पीची किंमत काढायची आहे. ओके, मग पीची किंमत काय येईल? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी? प्रॉपर्टी ऑफ शोईंग हेड. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनवरचा प्रॉब्लेम आहे. 100 आयडेंटिकल कॉईन्स. मग हिअर n इक्वल टू 100. पी दिलेली आहे त्यांनी. प्रॉबिलिटी ऑफ शोविंग हेड अप when coins are tossed once, and therefore Q कसा घेतो आपण? 1 मायनस पी. एक्स काय आहे? नंबर ऑफ हेड्स, बरोबर आहे, ऑन टॉस ऑफ एक्स नंबर ऑफ कॉइन्स, किंवा ऑन एक्स टॉस we get heads, number of heads on toss of coins, and therefore आपल्याकडे फॉर्म्युला आहे x follows binomial distribution with n म्हणजे 100, p with probability mass function. हा तुमचा फॉर्म्युला आहे. x इक्वल टू r, n म्हणजे 100, सी आर p raised to r into q raised to n minus r. r varies from 0, 1 to 100. But what is to be given? पण दिलेलं काय आहे की 50व्या कॉईनचा टॉस आणि 51 पॉईंटच्या कॉस्टची प्रॉबिलिटी सेम आहे. हा पार्ट गिवन आहे. टाका किमती. फक्त आर ऐवजी काय टाकायचं आहे तुम्हाला? 50 टाकायचं आहे. अँड देअरफॉर 100 C50 P raised to 50 into Q raised to 100 minus 50 equal to 100 C51 P raised to 51 into Q raised to 100 minus 51 49. करा सिम्प्लिफिकेशन. 100 फॅक्टोरियल NCR ची डेफिनेशन अपॉन n, r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल, p raised to 50 q raised to 50 equal to 100 factorial upon 51 factorial into 100 minus 50, 51 49 factorial, p raised to 51 q raised to 49. बघा बरं कॅल्क्युलेशन. NCR ची डेफिनेशन. इथपर्यंत काही शंका? ओके, दोन्हीकडच्या सारख्या टर्म कट करू. 100 फॅक्टोरियल 100 फॅक्टोरियल गेला. काय राहिला? p raised to 50 q raised to 50 अपॉन 50 फॅक्टोरियल आहे तसाच. आणि हा 50 कसा लिहिता येईल माहिती आहे? 49 फॅक्टोरियल इंटू 50. का? आय वॉन्ट टू कॅन्सल लाईक टर्म्स, म्हणून हा 1. आता काय राहिला? p raised to 51 q raised to 49 अपॉन 51 फॅक्टोरियल मला कसे लिहिता येईल? 50 फॅक्टोरियल गुणिले 51 गुणिले 49 फॅक्टोरियल ॲज इट इज. 1 ते 51 मध्ये 1 ते 50 एकत्र घेतले. का? मला 1 ते 50 1 ते 50 सारख्या टर्म कट करायचे आहे. 49 फॅक्टोरियल पण गेले. काय राहिले? p raised to 50 q raised to 50 अपॉन 50 इक्वल टू p raised to 51 q raised to 49 अपॉन 51. आता पीच्या टर्म बघा, मोठ्यातनं लहाना गेला. बघा हा q तिकडे शिफ्ट करू, म्हणजेच काय? q raised to 50 अपॉन q raised to 49 इक्वल टू हा 50 आहे तसाच इक्वल टू तिकडचा p इकडे आला. p raised to 50 अपॉन 51 इंटू p raised to बघा p raised to 51 अपॉन p raised to 50. किंवा डायरेक्ट केलं तरी चालेल. इकडे 50 आहे, इकडे 51 आहे. हे गेल्यावर काय राहील? इथं 1 पावर शिल्लक राहील पीचा. इकडे 49 आहे, इकडे 1 शिल्लक राहील. म्हणजे q अपॉन 50
इक्वल टू पी अपॉन 51. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 51Q इक्वल टू 50P, परंतु Qची किंमत काय आहे माहिती आहे ना, 1 मायनस पी आहे. म्हणजेच 51 इंटू 1 मायनस पी इक्वल टू 50P. आतमध्ये गुणा. 51 मायनस 51P इक्वल टू 50P. पी एका बाजूला घ्या, म्हणजे 51 इक्वल टू 50 आणि 101P, आणि म्हणून पीची किंमत काय आली, प्रॉबॅबिलिटी ऑफ पी 51 अपॉन 101. 51 अपॉन 101, आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम 51 अपॉन 101. ओके.